हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबी अध्यक्ष माधवी पुरी बूच अडचणीत आल्या होत्या। आता काँग्रेसने सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूया। सेबी अध्यक्षांकडून पदाचा दुरुपयोग और ईसॉप पे जो टीडीएस था वो भी आईसीआईसीआई ही दे रहा था। पदावर असताना घेतले कोट्यवधी रुपये। आईसीआईसीआई प्रूडेंशियल से इन्होंने 22 लाख 41 लाख रुपए लिए। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बूच यांच्यावर काँग्रेसचे गंभीर आरोप। आप सेबी की होल टाइम मेंबर हैं, आप आईसीआईसीआई से तनख्वाह क्यों ले रही थी, हम ये जानना चाहते हैं। हिंडनबर्गच्या अहवालात सेबी अध्यक्ष माधवी पुरी बूच यांच्यावर आरोप करण्यात आले। आता काँग्रेसनेही माधवी पुरी बूच यांच्यावर गंभीर आरोप केले। सेबी अध्यक्षांनी सेबीच्या कलम 54चं उल्लंघन केल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला। सेबी की चेयरपर्सन जब वो मेंबर थी, होल टाइम मेंबर थी, 2017 से 2024 के बीच में रेगुलर इनकम आईसीआईसीआई बैंक से ले रही थी 16 करोड़ 80 लाख। 2017 मध्ये माधवी पुरी बूच या सेबीच्या पूर्णवेळ संचालक झाल्या। त्यानंतर 2022 मध्ये त्यांची सेबी अध्यक्षपदी निवड झाली। 2017 ते 2024 या कालावधीत त्यांनी आईसीआईसीआई बँक आणि आईसीआईसीआई प्रूडेंशियल कडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा मोठा आरोप काँग्रेसने केला। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी 2017 ते 2021 या कालावधीत आईसीआईसीआई बँकेकडून पगाराच्या स्वरूपात तब्बल 12 कोटी 63 लाख रुपये घेतले, तर आईसीआईसीआई प्रूडेंशियल कडून 22 कोटी 41 लाख रुपये घेतले। तर 2021 ते 2023 दरम्यान सेबी अध्यक्षांनी ईएसओपी स्वरूपात 2 कोटी 84 लाख रुपये घेतले। तसंच या ईएसओपी वरील 1 कोटी 10 लाखांचा टीडीएसही आईसीआईसीआई बँकेने भरला। 2017 पासून ते आतापर्यंत सेबी अध्यक्ष यांनी आईसीआईसीआई कडून 16 कोटी 80 लाख 22,143 रुपये घेतले, तर याच कालावधीत सेबी अध्यक्ष असताना त्यांनी 3 कोटी 30 लाख 28,246 कोटी रुपये घेतले। म्हणजेच माधवी पुरी बूच यांनी पगारासोबतच इतर कंपन्यांकडून पैसे घेतले असा आरोप काँग्रेसने केला। सेबी की चेयरपर्सन एक महत्वपूर्ण रेगुलेटरी बॉडी की सबसे ऊंचे पद पर बैठी व्यक्ति अधिकारी तनख्वाह ले रही हैं एक और जगह से। काँग्रेसच्या आरोपानुसार माधवी पुरी बूच यांनी सेबीच्या कलम 54चं उल्लंघन केलं। तसंच कलम 5 नुसार त्यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं। सेबी अध्यक्षपदाचा दुरुपयोग केला। सरकारी पगारासोबतच पैसे घेऊन आईसीआईसीआई बँकेशी संबंधित प्रकरण निकाली काढली। आईसीआईसीआई समूह आणि सेबी अध्यक्ष माधवी पुरी बूच यांचे जुने संबंध आहेत। माधवी पुरी या आईसीआईसीआई बँकेच्या व्यवस्थापन मंडळात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या। त्यासोबतच त्यांनी आईसीआईसीआई सिक्युरिटीज सीईओ म्हणूनही काम बघितलंय। आईसीआईसीआई सिक्युरिटीज ही कंपनी शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे, तर संपूर्ण आर्थिक क्षेत्राचं नियामक म्हणून काम करणारी सेबी ही सरकारी संस्था असल्यानं सेबी अध्यक्षांची मोठी जबाबदारी आहे। अशा वेळी माधवी पुरी बूच यांच्यावर काँग्रेसनं केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।